बातमी पुण्यातून. पुण्यात महाविकास आघाडीचं ठरलंय. पुण्यात काँग्रेस, ठाकरे गट आणि मनसे एकत्रित लढणारे. पुण्यात महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आहे. सचिन अहिर त्याचबरोबर सतेज पाटील एकत्रित पत्रकार परिषद घेणारे. दुपारी 1 वाजता दोन्ही नेत्यांची पत्रकार परिषद होईल. महाविकास आघाडीची पुण्यातली पहिली यादी आज जाहीर होणार आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून. रोहन, पुण्यात महाविकास आघाडीचं ठरलंय, दुपारी पत्रकार परिषद होते, काय अधिक तपशील? अंकिता, खरं तर पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी सोडून महाविकास आघाडी ही निवडणूक लढणार आहे आणि यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस, शिवसेना आणि मनसे हे तिन्ही पक्ष एकत्रित येऊन निवडणूक लढणार असल्याची शिक्कामोर्तब जे आहे ते काल रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे. जी माहिती सूत्रांकडून मिळते त्या माहितीच्या अनुषंगाने फॉर्म्युला देखील ठरलेला आहे. 100 जागा ज्या आहेत त्या काँग्रेस आणि 65 जागा शिवसेना व इतर मित्र पक्ष म्हणजे शिवसेना प्लस मनसे अशा 65 जागा आणि काँग्रेसमधल्या ज्या काही जागा आहेत त्यातल्या 20 जागा ज्या आहेत त्या इतर जर कोणी लोक आले, इतर जर कोणी मित्रपक्ष आले किंवा आरपीआय असेल किंवा इतर घटक पक्ष आले तर त्यांना त्यातल्या जागा आणि जर नाही कुठले मित्रपक्ष आले तर त्या 20 ते 25 जागा ज्या आहेत त्यामध्ये देखील वाटणी परत एकदा शिवसेना आणि काँग्रेसमध्ये होणार आहे. हा फॉर्म्युला जो आहे तो जवळपास निश्चित झाला आणि याबाबतचीच माहिती जी आहे ती पत्रकार परिषद घेऊन सविस्तररित्या दिली जाणार आहे. पुण्यामध्ये कालपासून शिवसेनेचे नेते सचिन अहिर असतील किंवा काँग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील असतील यांच्याकडून रात्रभर बैठकांचा सिलसिला जो आहे तो सुरू होता आणि आज दुपारनंतर जी आहे ती पत्रकार परिषद देखील या दोघांनी ठेवून या सगळ्याचा फॉर्म्युला ठरलेला आहे. तो फॉर्म्युला आणि त्यांच्या युतीची घोषणा जी आघाडीची घोषणा जी आहे ती केली जाणार आहे. त्यामुळे नेमकं कोणता फॉर्म्युला नवीन रात्रीमध्ये ठरलेला आहे का किंवा ज्या पद्धतीने शरद पवारांची राष्ट्रवादी अगदी कालपर्यंत बैठकीला बसत होती आणि अचानक त्यांनी निर्णय घेतला की अजित पवारांची राष्ट्रवादी सोबतच जाण्याचा आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा, या सगळ्या बाबतीत नेमकी काय भूमिका यांच्याकडून मांडली जाते. थेटपणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीवरती टीका जी आहे ती काँग्रेसकडून आणि शिवसेना उभाटा गटाकडून केली जाते का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. त्यामुळे मनसे या पत्रकार परिषदेला बसणार का हे देखील महत्वाची बाब आहे का, कारण का काँग्रेसकडून ज्या बैठका झाल्या त्या बैठकांमध्ये थेटरित्या मनसेला कुठेही समाविष्ट केलेलं नव्हतं, परंतु शिवसेनेच्या वाटेतून मनसेला जागा देण्यासाठी त्यांनी संमती दर्शवलेली आहे. आजच्या पत्रकार परिषदेला मनसेचे नेते देखील उपस्थित राहणार का, कारण ही बैठक कदाचित ही पत्रकार परिषद कदाचित काँग्रेस भवनमध्ये होऊ शकते. त्यामुळे काँग्रेस भवनमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांना मनसेच्या नेत्यांना जे आहे ते बोलवलं जात आहे का आणि एकत्रितपणे युतीची आघाडीची घोषणा केली जाते का हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. अंकिता जी रोहन, तुम्ही असेच जोडलेले राहा. आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवाय.